आज आपण खमंग खुसखुशीत अशी तोंडात टाकताच विरघळणारी तिळाची वडी इथे बनवली आहे. तुम्ही इथे बघू शकता की किती छान अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. या वड्या अजिबात तुटत नाहीत किंवा चिकट वगैरे अजिबात होत नाहीत. अगदी खुसखुशीत अशा अगदी लहान मुले वयस्कर लोक देखील आरामशीर खातील इतक्या मऊ आणि खुसखुशीत अशा या वड्या तयार होतात. ही वडी बनवताना आपण गुळाचा पाक वगैरे काहीच बनवणार नाही. इथे आपण बघू शकता की छान अशा वड्या इथे आपल्या कट केल्या जातात. आता इथे आपण गुळाचा पाक करणार नाही, त्यामुळे इथे आपली पाक बिघडण्याची अजिबात शक्यता नाही. कधी-कधी काय होतं की गुळाचा पाक जास्त होतो किंवा कधी-कधी पाक कच्चा राहतो. त्यामुळे आपली वडी ही कधी कडक वगैरे तयार होऊ शकते. परंतु आपण यामध्ये गुळाचा पाक अजिबात तयार केलेला नाही. फक्त गूळ वितळवून आपण इथे ही तिळाची वडी छान अशी तयार केलेली आहे. अगदी कमीत कमी वेळामध्ये खमंग खुसखुशीत अशी आपली ही वडी इथे तयार होते. अगदी पहिल्याच प्रयत्नात छान अशी आपली ही वडी तयार होते. इथे मी वडी तयार करण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला सर्व साहित्य हे एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे. आता मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता आपण हे शेंगदाणे छान खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम इथे मध्यमच ठेवायची आणि मस्त खमंग खरपूस होईपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे छान मध्यम आचेवरच भाजायचे, जेणेकरून ते आतपर्यंत छान असे खरपूस भाजले जातात, ज्यामुळे आपल्या वडीची चव देखील छान होते आणि वडी आपली जास्त काळ देखील चांगली राहते. इथे बघू शकता की आपल्या शेंगदाण्यांचा रंग छान बदललेला आहे. याचाच अर्थ आपले शेंगदाणे इथे मस्त असे भाजलेले आहेत. शेंगदाणे 5-6 मिनटं छान असे मीडियम फ्लेमवर भाजून घेतले म्हणजे शेंगदाणे छान असे भाजले जातात आणि त्याची टरफलं देखील पटकन निघतात. इथे तुम्ही बघू शकता की एक 5-6 मिनटं मी छान असे इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. इथे शेंगदाणे मस्त असे खरपूस खमंग भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपली वडी छान अशी खुसखुशीत आणि खमंग तयार होते. इथे मी एका ताटात हे शेंगदाणे काढून घेतलेत. आता त्याच कढईमध्ये ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले त्याच वाटीने इथे मी 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. इथे मी पॉलिश केलेले तीळ घेतलेले आहेत. पण तुम्हाला जर अनपॉलिश असे गावरान तीळ जर भेटले तर ते आवर्जून वापरा. त्याची चव आणखीन चांगली लागते आणि त्या तिळांमुळे वडीची चव देखील छान तयार होते. इथे तुम्ही बघू शकता तीळ देखील आपण छान असे मध्यम आचेवर भाजून घेत आहोत. अगदी 3-4 मिनिटांमध्ये छान असे तीळ भाजले जातात. इथे तीळ आपल्याला अजिबात करपवायचे नाहीत, कारण तीळ जर करपले तर त्याची चव कडसर येते. त्यामुळे अगदी मध्यम आचेवर मस्त असे तीळ आपण इथे भाजून घेणार आहोत. तीळ थोडेसे तडतड उडायला लागले की समजायचं की आपले तीळ छान असे भाजलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता की तीळ आपले भाजले ते एका मी ताटात काढून घेतले. आता शेंगदाण्यांचे सालं काढून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यात रवाळ असे आपल्याला हे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत. इथे शेंगदाणे छान रवाळ असे मी वाटून घेतलेले आहेत. ते आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे भाजून घेतलेले तीळ होते ते घेतलेले आहेत. त्यातील थोडेसे तीळ मी एका वाटीत काढून ठेवलेले आहेत. इथे आपल्याला तीळ देखील छान रवाळ असे वाटून घ्यायचे आहेत. इथे आपण शेंगदाणे आणि तीळ हे दोन्हीही छान असे वाटून घेतलेले आहेत. आता आपण एका ताटाला तूप लावून घेणार आहोत. या ताटामध्ये आपण वडी थापून घेणार आहोत. यासाठी या ताटाला इथे मी तूप लावून घेतलं आहे. ही तयारी आधीच करून ठेवायची आहे. आता या कढईमध्ये मी 1 चमचा साजूक तूप टाकलेला आहे. आता इथे तूप टाकल्यानंतर आपण 2 वाटी गूळ टाकणार आहोत. इथे आपण 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. यासाठी इथे मी 2 वाटी गूळ घेतलेला आहे. आता इथे गूळ आपल्याला छान वितळून घ्यायचा आहे. इथे आपल्याला गुळाचा पाक वगैरे काहीच करायचा नाही.
इथे आपल्याला गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे. इथे मी 2 कप गूळ यामध्ये टाकून घेणार आहे. त्यानंतर आपण इथे गूळ हा पूर्ण वितळून घ्यायचा आहे. इथे 2 कप गूळ मी या कढईमध्ये टाकलेला आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की चमच्याने हलवून हलवून आपण हा पूर्ण गुळाचे खडे हे वितळून घेणार आहोत. यामध्ये अजिबात गुळाचे खडे ठेवायचे नाहीत. इथे तुम्ही बघू शकता की इथे गूळ मी छान असा खडे मोडत मोडत वितळून घेत आहेत. अगदी 2-3 मिनिटांमध्ये छान असा गूळ वितळला जातो. इथे आपल्याला गुळाचा पाक वगैरे करायची अजिबात गरज नाही. अगदी फक्त नॉर्मल आपण गूळ इथे वितळून घेणार आहोत. इथे 1-3-4 मिनिटात आपला छान असा गूळ वितळलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता यातील खडे देखील मी पूर्णपणे वितळून घेतलेले आहेत. आता पूर्णपणे गूळ वितळल्यानंतर आपण त्यामध्ये जे शेंगदाणे आणि तीळ भाजून वाटून घेतलेले होते ते यामध्ये आपण टाकणार आहोत. परंतु आधी आपल्याला पूर्ण गूळ छान असा या पद्धतीने वितळून घ्यायचा आहे. इथे आपला पूर्ण गूळ छान असा वितळलेला आहे. आता यानंतर आपण यामध्ये शेंगदाणे आणि तीळ या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहोत. पटपट आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण गॅस इथे मी बंद केलेला आहे. या स्टेजला गॅस बंद करायचा, कारण जर गॅस चालू राहिला तर आपली वडी कडक अशी तयार होऊ शकते. इथे तुम्ही बघू शकता की मी छान असं हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी वेलची पावडर टाकणार आहे. इथे तुम्ही जायफळ पूड देखील टाकू शकता आणि आणखीन 1 चमचा इथे मी साजूक तूप टाकलेलं आहे. साजूक तूप टाकल्यामुळे आपल्या वडीला छान अशी चकाकी येते. आता यामध्ये तूप आणि वेलची पावडर छान अशी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि हे सर्व मिश्रण छान असं एकजीव झाल्यानंतर आपण हे सर्व मिश्रण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. इथे आपण ज्या ताटाला तूप लावून घेतलं होतं त्या ताटामध्ये हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे. इथे मी सर्व मिश्रण काढून घेतल्यानंतर एका वाटीला थोडंसं खालच्या बाजूने तूप लावून घेतलं होतं आणि वाटीच्या मदतीने सर्व वडी आपण इथे थापून घेणार आहोत. वडी थोडीशी थापून झाली की आपण जे भाजून ठेवलेले तीळ होते ते तीळ यावर टाकून घ्यायचे आहेत आणि वाटीच्या मदतीने पुन्हा एकदा हे सर्व तीळ आपण प्रेस करून घेणार आहोत. त्यामुळे हे तीळ वडीला छान असे चिकटले जातात, अजिबात निघत नाहीत आणि पुन्हा एकदा वडी छान अशी आपण इथे थापून घेणार आहोत. ही वडी थोडीशी कोमट असतानाच आपण याचे काप करून घेणार आहोत. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वड्या पाडू शकता. इथे मी चौकोनी आकारामध्ये या वड्या पाडलेल्या आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. इथे मी सर्व वड्या कापून घेतलेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता की या वड्या कापत असताना अजिबात तुटत नाहीत, काही नाही. या वड्या एकदा कापून घेतल्यानंतर पुन्हा मी 1 तासभर हे वडी छान अशी थंड होऊन दिली होती. वडी थंड झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की छान खमंग खुसखुशीत अशा तोंडात टाकताच विरघळणाऱ्या तिळाच्या वड्या इथे आपल्या छान अशा तयार झालेल्या आहेत.